वेलकम बॅक टू द चॅनल, वेलकम बॅक टू द नवीन व्हिडिओ. आणि आज असंच रँडम ब्लॉग करतो आहे. पण त्या रँडम ब्लॉगमध्ये सीन असं आहे, आत्ताच जस्ट आंघोळ केली, अराऊंड 1-2 वाजले असतील. आणि मित्र आलेला आहे, त्याचा नाही का ड्रोनचा विषय झालेला, तो सुधरवायला दिलेला आहे. म्हणजे रिपेअरिंग चालू आहे त्याचं, थोडंसं समुद्रात पडलेला आणि तो केरळला गेलेला. सो त्याच्यामुळे पण सीन असं झाला की आता मी आंघोळ केली, पण त्याची आंघोळ राहून गेली, पाणीच चाललं गेलं. म्हणजे माझ्या वेळेस होतं पाणी, तो आंघोळ करायला गेला तेव्हाच नेमकं पाणी गेलं. हे काय येते. सो आता त्याच्या पाण्याचा जुगाड करण्यासाठी इथं खाली नळ होता इथं, सो ते केलं. आता बघू येतं का नाही पाणी. आणि त्याची आंघोळ वगैरे झाल्यानंतर मग आपल्याला ड्रोनवाल्याकडे जायचे. सो भेटू तिकडे गेला. अरे मी सकाळी स्टार्ट केलेला, सकाळी स्टार्ट केला होता इथं मध्ये स्टार्ट केला होता, सकाळी स्टार्ट केला होता ब्लॉग. हा आंघोळ करत होता, म्हणजे इथं नेमकं पाणी गेलं होते. केली का आंघोळ? हां आंघोळ करत होतो. हां का पाणी म्हणजे मी आंघोळ करत होतो तेव्हा पाणी आलं, नंतर परत गेलं, परत त्याच्या टायमाला मग पाणी आणावं लागलं, ते नाही का. मग केली आंघोळ. आता त्याला पिंपरी चिंचवड किंवा मग चिंचवड गावातलं मंदिरं वगैरे फिरवायची, ती फिरू असंच टाईमपास म्हणून, किंवा मग त्याला पण आवडतं. आणि इथं समोर आहे अनकट संकेत. हा विदाऊट कटचे व्हिडिओ लावतो नाही का. हा कट नाही कर म्हणून नाही, तो विदाऊट कटचे शॉर्ट टाकतो डायरेक्ट, म्हणून त्याने अनकट ठेवलं. आता जाऊ डायरेक्ट. कुठे जायचं आपल्याला आधी? हां, चिंचवड गावात काय दाखवायचं? मोरया गोसावी. तर मोरया गोसावीला आलो आहे. आता आज जाऊ, हे गेले पुढं चालतंय. बॅगी पॅन्ट होते अशी मोठी मोठी, उचलून नेले, पायात घातले तुझ्यासमोर नाही, घालून नेले. नंतर माझा भाऊ मी शोधायला लागलो, पुढे भिकारी दिसला बरं का. भावाला म्हटलं भाई याची पॅन्ट तर दिसतो तर भिकारी, पण बुट्टली भारी त्याच्या पायामध्ये. तो म्हणतो अरे तुझीच बुट्ट आहे. म्हटलं याच्याकडे जाऊन मागू कशी बुट्ट मी आता. म्हटलं माझी आई मला माहिती आहे. त्यांना म्हटलं का काका बुट्ट कितीला घेतले? तो म्हणतो अरे चुकून घातले वाटतं. चुकून नाही घातले, मी चोरून दिले, मला माहिती म्हटलं. भाऊ लगेच काढले, गेला काढून पळून गेलो. मंदिर परिसरात मोबाईल बंद ठेवावे, तसेच फोटो काढू नये. व्हिडिओ काढतोय ना मग मी. कामाव्यतिरिक्त जास्त वेळ घालू नये. कुठे? ओके, मंदिर परिसरात मोबाईल बंद ठेवावे, तसेच फोटो काढू नये. कामाव्यतिरिक्त जास्त वेळ बसू नये. व्हिडिओ काढतोय आपण, फोटो नाही काढतो. दोन-तीन वेळा ठोकलं कुठे ठोकलं तर डोकं वाजलं 2-3 वेळा. बघून यायचे. भारीन पण स्क्रप्चर. कसं दर्शन? नदी काय जातं पाणी रे. आधी उघड असायचे, आता नसतं उघड. पूर्ण इथपर्यंत पाणी येतं. पूर्ण हे पूर्ण बुडायला असतं ना. हे पाणी जातं माझ्या सोसायटीच्या मागेच नदी, इकडून असं पाणी जातं. म्हणजे हे इथलंच पाणी सगळं चिंचवड गावाला येतं ना. पिंपरी चिंचवड अख्खं इथलं जे पाणी पिंपरी चिंचवडला मिळतं. याच्यावरनं नाव पडलेलं चिंचवड. कसलं? हे बघ वाडाचं एकच झाड आहे. हां, त्याच्यावरनं नाव पडलेलं चिंचवड ना. चिंचेचं आणि वडाचं झाड आहे, त्याच्यावरनं नाव पडलंय चिंचवड. आणि पिंपरी ते गाव आहे रे, पिंपळाच्या मुळा. भारी पण ना इथलं सगळं माहिती दिलेली. नारायण महाराज चिंतामणी. जरा जोरात बोल ना. फुल होतो भाई मला ते. आता मला हात नाही कोणत्या साईडला, तीन काय काय असं पिंड आणि दिसतं ना शंकर. इथं इथे कुठं पिंड आणि अजून काय पिंड दिसते म्हणजे नाही का. ते लोकांना माहीतच नाही. आणि त्याचं काय इथे असेल? कुठला
तेच पिंडाचा तो जे सांगतो ते तिथं बसलेले होते ना ते साधू जे मोरया गोसावी मोरया गोसावी इथं बसायचं म्हणजे इथली कुठली तरी पिंड आहे आणि हे इला चिंचेचं आणि वडाचं झाड आहे हे दोघं मिळून म्हणून गार्डन असं चिंचवडचं नाव पडलं चिंचवड गाव. बाकी हे पूर्ण स्कल्पचर समोर पूर्ण मोरया गोसावी महाराजांचे हे स्कल्पचर पण भारी जायचं जायचं मग काढलं ना छोटे छोटे सिनेमे काढून घ्यायचे काढले बरेचसे आता बाकीचे अजून कुठं जायचे धनेश्वर मंदिर नेक्स्ट स्टॉप आता गणपती झाला ना आता त्यांच्या वडिलांचं घेऊन कोणाचं वडील मग धनेश्वरला चाललो ना गणपतीचे बाप्पा भेटूया आणि यांचा काय भारी आवाज येतोय भाई तुम्हाला येतोय की नाही मला माहीत नाही किती जस्टिस होईल व्हिडिओमध्ये पण मला एकदम भारी परफेक्ट आवाज येतोय चिमण्यांचा इथं इकडं पाठीमागे भारी इथं सगळं गणपतीचं मिळून जातं आणि हे काय सावधान ते जो उपास आहे झाला उपास मिटला तिथंच ना उपास आप्प्यांवर उपास सोडला आपण आज. उपास जादू जादू धनेश्वरचं मंदिर आहे धनेश्वर महादेव मंदिर अका विषय मकार कुठं कुठं झाले पाहिजे मंदिर समोर मंदिर धनेश्वर मंदिर विठ्ठल रुक्मानी एक मोठी दत्त मंदिर आणि इथं महादेव इथं पण पिंड आहे आधी कमी होते बाई वाढला आपलं खायला टाकतात तरबूज बिरबूज त्यासोबत भारी लय भारी शॉट आलाय बाई लय भारी दोन बैल थांबून दोन बैल आणि त्यांचा तिसरा मित्र 7:30ला आरतीला आहे ना कुत्री पण बघते माहिती अनकट संकेत दर्शन _28 आणि एकदा सुलावाईला गेलो होतो सगळे त्यांच्या आयडीचे नाव सांगायला बरं का एक म्हणतो एक्सप्लोर विथ गिरीश एक सांगतो डिस्कवरी नाशिक मी काय सांगू एक म्हणतो दर्शन तर काय म्हणते का नाशिक दर्शन आहे का नाशिक दर्शन आपण पण बसून घेऊया तिथं आणि थोडा ऐकू थोडं एडिटिंग चालू आहे पा इथं पण कॉन्टेंट कॉन्टेंट करतो का रे करू का सोडा पाहिजे केले ना डायरेक्ट मांगर फेकत व्हिडिओ म्हणते मी पण तेच करते एक कोट टाकल्यावर झाले गेलं सेलिब्रिटी बरं का आम्ही सेलिब्रिटी सोबत बसला तेव्हा तिकडे चालतो मेन क्रिएटर ऑफ द वर्ल्ड त्यांच्याकडनं इन्स्पायर होऊन आम्ही कंटेंट क्रिएशन स्टार्ट केलं इन्स्पायर झाला एक्सपायर आता कुठं नाही संकेत कुठं जायचं आता नाशिकला जाणार दर्शन एक्सप्लोर करून जाणार नाशिक दर्शन करायचं तुला आणि चालू ना नाशिक दर्शन विथ टू दर्शन कुंभमेळाचे चालू ना आता तुम्हाला नाशिकचा कुंभमेळा दाखवणार हां लवकर अनकट संकेतला फॉलो करून घ्या फॉर एरियल शॉर्ट पॉवरच्या आधी व्हिडिओ टाकणार कसे मंदिर तोडले आमचे दाखवणार अमोलच्या आधी व्हिडिओ टाक हॅलो हां क्लिप काढून ठेव बरं का आलो मी अरे तर किती लक्ष ठेवलं जातं बघा जागेवर पोच शंकर बाबा
आणि लई कमी मंदिरांमध्ये बघायला भेटतं बरं काही. काय कुठं हे नवग्रह नवग्रह हनुमान जय हनुमान. कोणतं मंदिर आहे? हनुमान चावडी चिंचवडगाव. भारी. शनी महाराज इकडं हनुमान आणि ते नवग्रह शेट. सोसायटीतलं गणपती मंदिर सुपर रे इथे. आणि इथे पोरं खेळते. अरे काय लहान पोराकडनं हारते हे हारो याला दाखव कसं खेळतो तू. From 3 to 1 other is odd. That's an odd. Choose this. Service. Service. सर्विस. हाँ तू खेळतोय. माझी सर्विस आली. माझ्या पाचव्यात हा खेळत होता. काय कोणता गेम आहे? नाही नाही तुम्ही जे करत होते ते ऑदर इफ. मला नाही माहिती काय आहे पण हे करत होता आयांश. आणि तुझं काय नाव आहे? हा अर्णव आहे ना आयांश. आता खेळू. मग जायचं का आता जेवायला? चला यार चला पटकन. उत्तर कन्नड. चला पटकन चला. ब्लॉग एंड करायच्या टायमाला अनकट संकेतने सांगितलं एक मिसळ आहे तिथे जाऊ. कोणती मिसळ आहे संकेत? जिंगाट. आणि याला पण चारायची होती. चारायला आणले दर्शनला. साधना ग्रेप एम्बेसी सोडून आज PCMC ची मिसळ ट्राय करते. आता बघू कशी आहे. कशी आहे? उसळ मिसिंग आहे पण ॲटलीस्ट ब्रेड नाही. ते तुझं भाग्य. नाही उसळ नाही ब्रेड नाही ते तुझं भाग्य. पाव भेटलं तुला नाही ते इकडं भेटत नाही. आता खाऊ. सो मिसळ खाऊन आल्यानंतर मी ब्लॉग म्हणजे केलाच नाही. कंटिन्यू करायचा होता मला पण नंतर मी बाकीचे सगळे शॉर्ट्स बघितले तर मला असं वाटलं की जास्त मोठं होऊन जाईल ब्लॉग. आणि खरंच जास्त होऊन जाईल कारण 2 दिवस मी कंटिन्यू केला आणि आजचा थर्ड डे म्हणजे थर्ड डे स्टार्ट होईल. उद्यापर्यंत जावं लागेल ना. म्हणून म्हटलं नको हा व्लॉग इथेच एंड करू आणि पुढचा व्लॉग मग कंटिन्यू करू. सो म्हणून मग आता व्लॉग एंड करायची वेळ आली. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. पुढं कंटिन्यूस करतो आहे हा व्लॉग पण हा व्लॉग इथेच एंड करतो आहे. नेक्स्ट व्लॉगमध्ये कळेलच तुम्हाला मी कुठं जातो काय करतो काय नाही. सो येस ड्रोनचाच विषय चालू आहे अजून पण. सो बघू काय होतं त्याचं. आणि हा व्लॉग इथेच एंड करू. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. कमेंटमध्ये सांगा काय अजून करू शकतो आपण, कुठं फिरू शकतो किंवा चॅलेंजेस पण करू शकतो लवकरच. आणि यस तेवढंच. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. जय श्रीराम.